नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मसालेदार शेंगदाणे ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी असे मोठमोठे 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। बघा, त्यानंतर या शेंगदाण्यावर थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत, अगदी 1 चम्मच, जास्त नाही घालायचं। असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित लागतील। याला जास्त नाही टाकायचं पाणी। बघा, अशा प्रकारे थोडंसं ओलसर करून घ्यायचे। त्यानंतर 1 मोठा चमचा बेसन घालणार आहे। 1 मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा, मक्याचं पीठ। 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचे पीठ घातल्यानं आपले जे शेंगदाणे आहेत ना, फ्राय शेंगदाणे एकदम क्रिस्पी बनतात। त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर घालायचं, 1 चमचा धने पावडर घालायचं, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, 1 चमचा गरम मसाला घालायचा, 2 चमचा लाल तिखट घालणार आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। पाव चमचा हळद घालायची। हळद घातल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालायचं। हे सगळे मसाले असे मिक्स करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे। नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। बघा, थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायची गरज नाही, लागेल तसं घालायचं। बघा, फ्रायसाठी तयार झालेला आहे हा मसाला। बघा, तेल छान गरम झालं की आपण हे फ्रायसाठी शेंगदाणे घालणार आहोत त्यामध्ये। बघा, अशा प्रकारे घालायचे। खूप छान लागतात हे फ्राय शेंगदाणे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा एकदा। फ्राय झालेले आहेत आपले शेंगदाणे, आता काढून घेणार आहे मी। बघा, अशा प्रकारे झालेले आहेत, क्रंची एकदम मस्त आवाज येते ना। एका प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा, अशा प्रकारे आपले मसालेदार शेंगदाणे तयार झालेले आहेत। बघा, माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छोट्या चॅनलला सपोर्ट करा। बघा, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। धन्यवाद।